पैसा आकर्षित करणारे नंबर्स. काय सांगता राव, असं असतं तर जगात कोणी गरीब राहिला असतं होय? सगळे श्रीमंत झाले नसते का? मुद्दा अगदी बरोबर आहे बरं का, की जर असे काही नंबर्स आहेत तर मग जगात गरिबी काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेल. पण त्याआधी पैसा आकर्षित करणारे नंबर्स कोणते आहेत आणि ते कसे काम करतात ते तर जाणून घेऊ. मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. या संकल्पना ज्या आहेत त्या जगभरात सध्या प्रचंड लोकप्रिय आहेत. आपल्या विचारांमध्ये आणि ऊर्जेमध्ये प्रचंड ताकद असते आणि याच ऊर्जेचा वापर करून आपण आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित करू शकतो. हा यामागचा मुख्य विचार आहे. आता या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्समध्येच काही एंजल नंबर्स दिलेले आहेत. पण बऱ्याचदा काय होतं ना, की हे नंबर्स आपण ऐकतो, पण ते कसे वापरायचे, ते वापरल्यानंतर कृती काय करायची याबद्दल मात्र आपल्याला माहीत नसतं. असं मानलं जातं की प्रत्येक नंबरची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी किंवा ऊर्जा असते. जेव्हा आपण नंबर्स योग्य पद्धतीने वापरतो तेव्हा आपण पैशाची ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू लागतो. चला तर मग बघूया की पैसा आकर्षित करणारे मॅजिकल नंबर्स कोणते आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा. आता सगळ्यात पहिला नंबर येतो 888 म्हणजेच 888. याला द अल्टिमेट वेल्थ नंबर म्हटलं जातं. अंकशास्त्रानुसार सुद्धा 8 हा अंक जो आहे ना, तो संपत्ती, समृद्धी आणि अनंत ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. जेव्हा 888 हे तीनदा येतं तेव्हा त्याची ताकद कैक पटीने वाढते. हा नंबर आर्थिक संपन्नतेचं दार उघडणारा मानला जातो. हा नंबर वापरायचा कसा ते पुढे बघूया. आधी आणखीन कुठला असा नंबर आहे ज्याने पैसा आकर्षित होतो ते बघूया. 520 अर्थात 520. इन्स्टंट मनी किंवा अनएक्सपेक्टेड वेल्थसाठी हा नंबर प्रसिद्ध आहे. हा नंबर जर वापरला तर अचानक कुठून तरी पैसा येण्यासाठी किंवा पैशाचे नवे मार्ग मोकळे होण्यासाठी हा नंबर मदत करतो. आणखीन एक नंबर म्हणजे 741 अर्थात 741. पैशाच्या मार्गात जर अडथळे येत असतील, आपला पैसा कुठे अडकला असेल किंवा आर्थिक स्थैर्य आपल्याकडे नसेल तर या नंबरचा वापर केला जातो. आता पॉवरफुल नंबरचा कॉम्बो आहे तो म्हणजे 520, 741 आणि 8. आता याच्यामध्ये आपण जे वरचे नंबर पाहिले याच्या आधी ते सगळेच आलेत. अनेक लोक या तिन्ही नंबरचा वापर एकत्र करतात म्हणजे 520, 741 आणि 8. या पद्धतीने या नंबरचा वापर केल्यामुळे अचानक पैसा येतो, अडचणी दूर होतात आणि संपत्ती टिकून राहते. आता महत्त्वाचा प्रश्न, नंबर आम्ही नोट करून घेतले, वापरायचे कुठे? नंबर्स माहीत असणं जितकं महत्त्वाचं तितकंच ते योग्य पद्धतीने वापरणं सुद्धा गरजेचं. आता या मॅनिफेस्टेशन टेक्निकनुसार किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार शरीराची जी डावी बाजू आहे आपल्या तिला रिसिव्हिंग साईड म्हणजे ऊर्जा स्वीकारणारी बाजू मानलं जातं. एका हिरव्या रंगाच्या पेनने, कारण हिरवा रंग हा संपत्तीचं प्रतीक आहे, म्हणून तुमच्या डाव्या हाताच्या मनगटावर किंवा तळ हाताच्या मागे तुम्ही या 3-4 नंबरपैकी कुठलाही एक नंबर लिहू शकता. रोज लिहायचा आहे. लिहित असताना मनात अशी भावना करायची की पैशाचा ओघ तुमच्याकडे सुरू झालेला आहे. म्हणजे 888 लिहा किंवा 520 लिहा किंवा 741 लिहा. आणखीन एक उपाय दुसरा तुम्ही असं करू शकता की रोज तुम्ही ज्या बाटलीतून पाणी पिता त्या बाटलीला एका कागदावर हे नंबर्स लिहून तो कागद चिटकवा आणि ते पाणी तुम्ही रोज प्या. त्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करेल. आणखीन एक उपाय म्हणजे सलग 5 दिवस रोज 55 वेळा एका वहीमध्ये तुमची इच्छा आणि तो नंबर लिहा. उदाहरणार्थ, माझ्याकडे 520 या नंबरच्या ऊर्जेमुळे भरपूर पैसा येत आहे, धन्यवाद. अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही लिहू शकता. सलग 5 दिवस रोज 55 वेळा एका वहीमध्ये लिहायचं आहे. आता 3-4 पद्धती पाहिल्या आपण की हे नंबर कुठे वापरायचे. पण जो प्रश्न सुरुवातीला विचारला होता की असे जर नंबर लिहून पैसा मिळाला असता तर कोण गरीब राहिलं असतं, नाही का? तर मंडळी, हे जादूचे नंबर नाही आहेत की जे आकाशातनं पैसे तुमच्याकडे पाडणार आहेत. मुळीच नाही. अशी अंधश्रद्धा पसरवायचं काम आम्ही करतच नाही. हे नंबर्स म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नाही, जादूची कांडी नाही. हे नंबर्स म्हणजे प्रत्यक्षात अँकर म्हणून काम करतात, म्हणजे एक पाया. जेव्हा तुम्ही हे नंबर वापरता, वारंवार वापरता, तेव्हा तुमच्या सुप्त मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला पैशांबद्दल सकारात्मक संदेश मिळतो. जर तुम्ही मनात शंका ठेवली की या नंबरने काय होणार नाही बाबा, असं जर तुमच्या मनात असेल तर ते तुमच्यासाठी काम करणार नाही. माझ्याकडे पैसा येत आहे यावर तुमचा पूर्ण विश्वास हवा. सध्या तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता हवी आणि ती कृतज्ञता तुमच्याकडनं व्यक्तही केली गेली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं,
कर्म करणं हे नंबर्स तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतात, जेणेकरून तुम्ही तुमचं काम सकारात्मकतेने करता. केवळ हातावर नंबर लिहून घरात बसून राहिल्याने पैसा येत नाही. हे नंबर तुम्हाला संधी आकर्षित करून देतील, पण त्या संधींवर काम करण्याची तयारी तुमची असायला हवी. थोडक्यात सांगायचं तर हे नंबर्स तुमच्या आयुष्यात पैशाची फ्रिक्वेन्सी मॅच करण्याचं माध्यम आहे. आजच तुमच्या आवडीचा एखादा नंबर निवडा आणि तो सांगितलेल्या पद्धतीने वापरायला सुरुवात करा. विश्वाच्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव तुम्हाला या माध्यमातून घ्यायचा आहे. आता यामागे काय लॉजिक आहे किंवा काय विज्ञान आहे असा जर प्रश्न असेल तर क्वांटम फिजिक्सनुसार निरीक्षक हा निरीक्षणाच्या वस्तूवर प्रभाव पाडतो. नाही समजलं? सांगते. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही ज्या गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करता ती गोष्ट विस्तारू लागते. हे नंबर्स वापरल्याने तुमचं लक्ष माझ्याकडे पैसा कमी आहे या विचारावरनं हटून माझ्याकडे पैसा आकर्षित होत आहे या विचारावर केंद्रित होतं. तुमची मानसिक स्थिती बदलल्यामुळे तुमच्या कृतीत तो बदल दिसतो आणि पर्यायाने तुम्हाला चांगले परिणामसुद्धा दिसतात. लक्षात घ्या, कर्मच तुमचं भविष्य ठरवतं. ही काळ्या दगडावरची रेष आहे हे भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे कर्म करायचंच आहे. पण कर्म तुम्ही कोणत्या विचारांनी करता त्यावरही त्याचा परिणाम ठरतो ना. जसं एखादा माणूस चिडचिड करतच एखादं काम करत असेल किंवा नाराज होतच एखादं काम करत असेल, मग ती नाराजी त्या संस्थेबद्दल असेल, सोबत काम करणाऱ्या लोकांबद्दल असेल, तर त्याला नकारात्मकच परिणाम मिळणार आहे. पण तेच तुम्ही जर सकारात्मकतेने काम केलं तर सकारात्मक परिणाम मिळतात. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय ना, अनुभवात आणायला किंवा अवलंबायला तेवढंच अवघड आहे. आणि ते सोपं करण्याचं काम हे नंबर्स करतात. थोडक्यात सांगायचं तर हे नंबर्स स्वतःहून आभाळातून पैसे पाडत नाही, तर हे नंबर पाहिल्यावर तुमच्या मनात निर्माण होणारी सकारात्मक भावना आणि विचार तुमच्या संपूर्ण ऊर्जेला बदलून टाकतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक आणि आत्मविश्वासाने भरलेले असता तेव्हा तुम्ही अधिक योग्य पद्धतीने निर्णय घेता, नवनवीन संधी ओळखता. साहजिकच मग पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतो. हाच या नंबर्सच्या मागे असलेला खरा सायंटिफिक आणि सायकोलॉजिकल तर्क आहे. मंडळी, जाता जाता एवढंच सांगेल की सकारात्मकताच आपलं आयुष्य बदलते आणि त्यासाठी जी कुठली गोष्ट आपल्याला सकारात्मक करणार आहे तिचा अनुभव घेऊन बघायला काहीच हरकत नाही. तुमच्या आयुष्यात या नंबर्सनी सुखसमृद्धी येऊ ही सदिच्छा व्यक्त करते. आणि आणखीन मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील का? त्या संदर्भात तुम्ही कमेंट नक्की करा, म्हणजे त्या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आम्ही घेऊन नक्कीच येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.